आता दुखत असं ते सांगत नाही. कमरापासून डावा पाय दुखतो ना? हो. नाही उजवा. तिकडे डोकं पाय इकडे. एमआरआय मध्ये काय आहे ना ते तुम्हाला डायरेक्ट सांग. एमआरआय कधी करेल? आधी आपण नाही आलं. रिपोर्ट जशी लागली की निरोप जसा भेटला तसा. असं आहे. आता जे मी सांगतो मला सांगा बरं. व्हिडिओ दुखतोय. इथे दुखतोय. पाय दिला थोडा. महिना दुखते बघा. इकडे काय दुखत आता माझ्याकडे बघा. तुमच्या कमरामध्ये 2 ठिकाणी प्रॉब्लेम. चौथा, पाचवा आणि 6वा. L4, L5. जिथे 2 ठिकाणी वरती खाली सरकत. मला कमीत कमी झाले 8 ते 10 वर्ष. सर डीक सर म्हणजे तुम्हाला फक्त टीचं भरायचं किंवा चमक भरायची काम. ती इंजेक्शन घेतली, गोळी खाल्ली तर ओके होऊन जायचं. बरोबर. पण आता काय झालं ॲक्च्युलीच असतं. आधी असते ते आता फाटून बाहेर यायला लागतं. आधी बसची जशी बाहेर आली तशी न जमली एवढी. म्हणून इथून खुब्या बसून मांडी, पोटरी, टाचेत रक्तपुरवठा न झाल्यामुळे ही नस आखडली जाते, दुखली जाते, कळ लागते, रग लागते, मग घ्यायचं. असं उभं राहता येत नाही, मांडी घालता येत नाही, गुडघ्या बसता येत नाही आणि चालतं. या दिवशी जास्त वाकून काम केलं, वाकून जास्त प्रवास झाला की कंबर दुखतं किंवा उजवा पाय दुखतो. यालाच म्हणतं सायटिका प्रॉब्लेम. आता ह्या प्रॉब्लेमला मरेपर्यंत जरी गोळ्या औषधं खाल्ल्या 1000 गोळ्या औषधे बरा होणार नाही. तर बरं झालं तर तुमचे पैसे नाही भरत गोळ्या. याला एक तर परमनंटली कव्हर होण्यासाठी हा पर्याय आमच्याकडे पुढची प्रोसेस किंवा 3rd स्टेजच्या पुढे गेलं तर ऑपरेशन केलं जातं. आणि 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर आहे. 1-2 दिवसात होणार नाही. जे मी सांगितलं बरोबर सांगितलं तर चुकीचं नाही. डॉक्टर सांगितलं असेल ना गादी सर 3000. ते बघा आता हा जो तुमचा स्पायनल कॉर्ड आहे ते बघा L4, L5. या ठिकाणी गादी सरकली दिसते थोडी दिसली का? L4, L5. आता या ठिकाणी कशी गादी बाहेर आहे तसं इथं एकदम लेवल आहे बघा. आणि इथं रोड बाहेर दिसते तुम्हाला. त्याच्याने ती नस जमली जाते नाही रक्तपुरवठा होतो. याच्या स्पष्ट दिसत. तुम्हाला माझ्या आधीच डॉक्टरने सांगितलं असेल गादी सरकली ना तर सांगितलं का? याची काही गरज नव्हती करायची. एवढ्या MRIचे खर्च तुम्हाला बरं करून घरी पाठवला असतो. पण शंक फेडवला शंक काढण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करायला ट्रीटमेंट चालू होती. याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात राहील. तुम्हाला जर 3 दिवसात रिझल्ट नसता दिला तर मग माझ्याकडचा तो विषय वेगळा होता. नाही पण मग भरली शे चाललंय हे अशा यातलं त्यांचे दवाखाने चालू होते तिकडं ना. शेवटी इकडेच यावं लागलं. त्याला इथून पुढे नियम आहे, पालतो झोपायचं नाही, 15 किलोच्या पुढे वाकून वजन उचलायचं नाही, कमरेला झटका बसला असं काही करायचं. नाही केलं 2 तास अशी आहे करा. इकडे डोकं इकडे डोकं इकडे डोकं बंद कर ना यायचं. आता मी उठतो नाही बस नाही
हात मागे घ्या बाबा. बाबा हात मागे घ्या. असं 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 उभी घ्या. गोळ्या घ्यायच्या शेकायचं. गोळ्या दिल्या की मला? गेले हा शेकायचं. 10 दिवसांनी येणार आहे का? हा नाही नाही दिले पाहिजे ते सांगितलं. मी आता 12 तारखेला येणार. 5 वाजता 6 वाजता फोन करून घे. बाकी काही नाही ना पथ्य दिसते काही नाही. 8 दिवसातून वाचवून येतात. बरं. चालू चल.